आपण जाऊया पश्चिम महाराष्ट्राकडे। बातमी आहे सांगलीमधून। सांगलीत संततधार पावसामुळे पुरानं कहर केलाय आणि पावसामुळे शहरातल्या शामराव नगर आणि संजय नगर भागामध्ये जनजीवन विस्कळीत झाले। अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले। नागरिकांचे संसार आता उघड्यावर आलेले आणि घरातल्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। महापालिकेकडून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे। या पुढच्या बातमीकडे। बातमी आहे राजकीय वर्तुळातून। ठाणे शहर आणि जिल्ह्यातल्या अन्य शहरांमध्ये वनमंत्री गणेश नाईक हे वरचेवर जनता दरबार घेत असल्यामुळे शिवसेना आणि भाजपत एक सुप्त संघर्ष सुरू झालेला आहे आणि यामध्ये शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। या बैठकीला वनमंत्री गणेश नाईकांनी दांडी मारली। तब्बल 8 महिन्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवर मात्र नाईक यांनी बहिष्कार घातल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। नाईक यांचा जनता दरबार बंद करण्याकरता नवी मुंबईतले शिवसेनेचे पदाधिकारी किशोर पाटकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता। नाईक यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद जसा चिघळलेला तसा तो ठाण्यामध्ये चिघळला नसला तरी नाईक यांनी अनिच्छेनं पालघरचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर नाईक यांनी ठाणे, नवी मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये जनता दरबार आयोजित करण्याचा सपाटा लावला। या जनता दरबारात जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले गेले आणि त्यामुळे इकडे शिंदे सेनेमध्ये अस्वस्थता पसरली।